लाईफमध्ये काहीतरी करायचं म्हटलं ना तर कुठून ना कुठून अडचणी येतच राहतात. तर आता माझं पण तसंच झालेलं आहे. मी ज्या इयरफोनमधून रेकॉर्डिंग करत आहे तो इयरफोन मला एवढा त्रास देतो आहे की मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतानाच बरोबर गाणे मनानेच लागतात. कुठं ना कुठं काय ना काही क्लिक होत राहते. पण मी पण एवढी हट्टी आहे ना, मी पण ह्याच इयरफोननी रेकॉर्डिंग करणार आणि ह्याच्यानेच काही ना काहीतरी करून दाखवणार आणि मग नंतर ना मी माईक वगैरे घेणार. पण आता चाललं आहे तसंच चालू द्यायचं. तर इथे बघा मी अंशला तयार वगैरे करत आहे. तर काल अंश स्कूलमध्ये जाताना खूप जास्त खुश होता आणि आज त्याला खूप जास्त कंटाळा आला होता स्कूलला जायचा. तर मी त्याला रेडी वगैरे केल्यावरती परत जाऊन झोपला होता आणि नंतर ना मी त्याला आवाज देऊन उठवलं, म्हणलं चला अंश स्कूलला उशीर झाला आहे. तर मग लगेचच उठला आणि मग निघालं स्कूलमध्ये. म्हणजे कधी कधी कंटाळा येतो, तर त्याला पण आलता कंटाळा, म्हणत होता नको मला स्कूलमध्ये नाही जायचं वगैरे. पण तरी पण मी त्याला म्हणलं बाळा तुझे खूप जास्त खाडे झालेले आहेत, चल उठ आणि आवर, जायचे स्कूलमध्ये. मग उठला, जास्त काही किरकिरी वगैरे नाही करत तो, उठतो गपचिप निघतो मग. पण कधी कधी मूड असतो कधी नसतो. तर असा होता त्याचा 33 डेज स्कूलचा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर लास्टला मी दांडियाचा व्हिडिओ ॲड करत आहे, तो तुम्ही बघा. मैंने देखा तूने देखा किसने देखा